तर आरोग्य फॅमिलीमध्ये यायचं कारण सरांचं वजन कमी होतं. त्यांच्या पचनक्रिया व्यवस्थित नव्हत्या म्हणून आरोग्य फॅमिली जॉईन केली. आणि सर चांगले झाले म्हणून मी स्वतःकडे लक्ष दिले की सरच चांगले झाले तर आपणही स्वतः चांगलं झालं पाहिजे. कारण मला पीसीओडीचं चॅलेंज होते, स्किनचे चॅलेंज होते. मग मी पण सकस संतुलित आहार चालू केला, वर्कआउट चालू केला आणि असा वर्कआउट सर आमच्या खानदानामध्ये म्हणजे आमच्या पिढीमध्ये कुणीही केलेला नाही आणि करतही नाहीत. असं वर्कआउट करायचं माहित सुद्धा नव्हतं. पहिल्या दिवशी मला वाटत होतं मी असं वर्कआउट नाही करणार, मला जमणार नाही. पण आज अजून 1 तास जरी तुम्ही गाईड करायला सांगितलं तर करू शकते. क्या बात आहे, क्या बात आहे मॅडम. तुमची एनर्जी बघितल्यानंतरच आम्हाला लक्षात आलं की तुम्ही अजून 1 तास खूप वर्कआउट छान करू शकता. आणि मॅडम खूप सुंदर पद्धतीने तुम्ही आज वर्कआउट केला. खूप एनर्जी होती तुमच्या वर्कआउटमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अभिनंदन तुम्हाला का करू इच्छितो की तुम्ही सरांच्यासाठी फॅमिलीमध्ये आलात. म्हणजे सरांचं वजन किंवा सरांचे हेल्थ इश्यू होते आणि त्यांच्यामध्ये फरक पडल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझ्यामध्ये सुद्धा आपण फरक पडला पाहिजे. नक्कीच आहे. आपण आपल्या घरातल्यांची काळजी आपल्या सोबत घेणं गरजेचं आहे. येस मॅडम. आता मला एक विचारायचं होतं मॅडम की तुम्ही सुरुवातीला जे फॅमिलीमध्ये यायच्या अगोदर तुम्हाला काही हेल्थ चॅलेंजेस होते आणि त्याच्यानंतर आता फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही काय केलं बरं? म्हणजे असं काय बदल झाला तुमच्यामध्ये की आपण काही गोष्टी तुमच्या बदलल्या किंवा लाईफस्टाईल बदलायला सुरुवात झाली? तर आपण आपल्या म्हणजे जे लेडीज आज कॉलवर आहेत त्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत. कारण त्यांनी लक्ष दिलं असतं आपण आपले आजार झाकून ठेवतो. आणि माझ्या जीवनात हा एक ग्लास माझे ग्रेट कोच आणि 20% वर्कआउट म्हणजे 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन. नक्कीच आपल्यामध्ये बदल होतो कारण जे कोच सांगतात ते जर आपण ऐकलं तर 100% आपला रिझल्ट येणार आणि आपल्यात बदल आवश्यक होतो. क्या बात आहे. मॅडम तुम्हाला आपल्या फॅमिलीमध्ये कोणी इन्व्हाईट केलं? तुमचे ग्रेट कोच कोण आहेत? माझे ग्रेट कोच श्रीकृष्ण बांगर सर आहेत. क्या बात है, क्या बात है. खूप सुंदर पर्सनॅलिटी आणि खूप डॅशिंग पर्सनॅलिटीचे कोच तुम्हाला मिळालेले आहेत. आणि अभिनंदन तुम्हाला की तुम्ही कोचचं मार्गदर्शन घेऊन या फॅमिलीमध्ये आलात आणि आमूलाग्र बदल करत आहात. मॅडम आता पूर्वीचे प्रॉब्लेम्स होते तुम्हाला आणि फॅमिलीमध्ये आल्यानंतर काय वाटतं? म्हणजे तुमचं पूर्वीचं लाईफ होतं वेगळं आणि आता फॅमिली आल्यानंतर बदल झाला तुमच्यामध्ये. ते काय सांगू शकाल या बदलाबद्दल तुम्ही? तर पहिले दिवस माझे एवढे वाईट होते कारण ते पहिले जर दिवस आठवले तर मला म्हणजे राहत नाही. माझं मन दाटून येतं कारण ते दिवस जे माझ्यावर आलेत, ते असे आज या कॉलवर जे आहेत त्यांच्यावर कुणावरही येऊ नयेत. कारण मी त्यातनं बाहेर पडलेले, काय त्रास होतो, काय वेदना सहन कराव्या लागतात ते मी स्वतः भोगलेले आहेत. त्यामुळं प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं आणि स्त्री ही एक घराचा कणा असतो कारण तिच्यावर सगळं घर अवलंबून असतं. ती जर बिघडले 2 तास जर ती घरात झोपून राहिली, तर पूर्ण घर डिस्टर्ब होतं. आणि सर आपण जर आजारी पडलो तर दवाखान्यात जायला एक माणूस लागतो. पेशंट तर वेगळाच असतो, त्याच्याबरोबर एक ठेवायचा. टिफिन बनवायला एक असतो आणि जा ये करायला एक असतो. असे 4 माणसं लागतात. कारण ज्या वेळेला माझी लहान मुलं होते, त्यावेळेला आमच्या सरांचे एवढे प्रॉब्लेम होते की आम्ही दोघंच असत आणि मुलं लहान होते. सरांचे आजार बघून एवढे त्रस्त झालतो. सर आम्ही आत्महत्या करायला सुद्धा गेलतो सर, आजाराला कंटाळून. तसं आज या कॉलवर कुणाच जर वेळ असेल तर त्यांनी खरोखर कोच आपलं ऐका आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवा. कारण ज्या वेदना मला झाल्यात त्या अशा कुणाला पण होऊ नयेत सर. मला मागचे दिवस आठवायचे नाहीत सर. ते जर दिवस आठवले तर मी मागे बॅक जाते. माझ्या आजचा दिवस जो आनंदाचा आहे तो आनंदात जीवन जगतोय कारण आज माझी फॅमिली पूर्ण हॅपी हेल्दी जीवन जगत आहे. कारण आज माझं रनिंग 43 चालू आहे सर. पण मला वाटत नाही मी 43 वर्षाचे आहे. मॅडम तुम्ही आम्हाला आता असं वाटलं की 27-28 वर्षाच्या आहात की काय. खूप सुंदर मॅडम. आणि नक्कीच तुमचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स म्हणजे पाठीमागचा अनुभव तुम्ही शेअर थोडाफार केलात आमच्याशी. आम्ही समजू शकतो की काय परिस्थिती असू शकते. तर ऑल पार्टिसिपेंट्स बघू शकता मॅडमनी बोलता बोलता एक सुंदर संदेश काय दिला लक्षात घ्या की घरातली स्त्री ही त्या घराचा मणका असते. आपल्या पाठीचा कणा असते. आपल्याला जर पाठीच्या मध्ये जर आपला कणा नसता तर आपण आपल्या बॉडीचं काय करू शकलो असतो? आपल्याला काहीही करता आलं नसतं. तर स्त्री ही घराचा मणका आहे आणि स्त्रीनं स्वतःचे प्रॉब्लेम्स झाकून ठेवतात. म्हणजे स्त्री खरोखर मॅडमनी सुंदर असं एक वाक्य बोललं. कारण स्त्री घरातली काय करत असते? आपण बघा आपल्या आता पार्टिसिपेट्स तुम्ही खूप आहात. आज वेळ काढून तुम्ही वर्कआउट करत आहात. तुम्ही जर आजारी पडलात ना तर समजून घ्या, घरातल्या खूप गोष्टी बंद पडतात.
खूप गोष्टी बंद पडतात. काहीही चालत नाही. तुम्ही जर जेवण करत असाल, सगळ्या गोष्टी तुमच्यावर किचन अवलंबून असेल, तर किचन आज बंद पडतं. तुम्ही घरातल्यांची सगळ्यांची काळजी घेत असाल, तर ती बंद पडते. त्यामुळे समजून घ्या, की तुम्ही स्वतः हिट आणि फिट राहणं खूप गरजेचं आहे. आणि प्रॉब्लेम्स कुठेही थांबून ठेवू नका, कुठेही दाबून ठेवू नका. आज मॅडमना एक ग्रेट कोच मिळाले आणि तिने निर्णय घेतला, की मी आयुष्य सुधारायचं. तसं तुम्हाला आज ज्या कोचनी या फॅमिलीमध्ये इन्व्हाइट केलं आहे, त्यांना खरोखर आज फोन करा. खरोखर धन्यवाद म्हणा, की मला ह्या फॅमिलीची ओळख करून दिली. तुम्ही जर व्यायामाला सुरुवात केला नसाल, तर व्यायामाला सुरुवात करा. तुम्ही डायट प्लॅनला जर सुरुवात केला नसाल, तर डायट प्लॅन नक्कीच सुरुवात करा. आणि मॅडमच्या आयुष्यामध्ये त्यांनी सांगितलं, की सर 80% मी सकस संतुलित आहार घेते. तर आज ज्यांच्याकडे सकस संतुलित आहार नाहीये, ज्यांची एनर्जी मॅच झालेली नाही ना, त्यांनी आजच कोचला फोन करायचा आणि विचारायचा आहे, की सर हा आहार म्हणजे नेमका काय असतो? काय असतं एनर्जी ड्रिंक म्हणजे? आणि मला त्याची माहिती द्या. तर तुम्ही आजच आमच्या कोचला फोन करा आणि सल्ला घ्या. येस मॅडम. आपल्या ग्रुपवरती खूप पार्टिसिपेट्स आहेत, की जे आज नवीन आहेत, ज्यांनी सुरुवात केली वर्कआउटला. त्यांना संदेश काय देऊ शकाल मॅडम तुम्ही? तर आज ज्या म्हणजे माझ्या भगिनी महिला आहेत, त्याने स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण लेडीज आहोत, आपण घरात सांगत नाहीत, लाजून गप्प बसतो आणि झाकून ठेवतो. तसं न करता तुम्हाला जे कोच भेटले त्यांना तुम्ही वैयक्तिक बोलू शकता, तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवतील. तर खरंच तुम्ही आपल्या स्वतःकडे लक्ष द्या आणि 1 तासाने 1 ग्लास आपल्या शरीरासाठी द्या. हा ग्लास महाग नाहीये. लोकं म्हणतात खूप महाग आहे. कारण मला दवाखान्यात पैसे मी केवढे घातले ते मला माहित आहे. कारण त्या पैशात एवढं मी आयुष्यभर जरी हा ग्लास घेतला असता तरी पण संपले नसते. एवढे पैसे मी दवाखान्यात घातलेत आणि माझ्या घरातला मी नाश्ता बदलला सर. पूर्ण फॅमिली माझी आज हा 1 ग्लास घेते आणि निरोगी आयुष्य जगतात. कुणालाही चॅलेंज नाही गेलं. आमच्या सरांना पहिले एवढ्या गोळ्याचा त्रस्त होते. प्रत्येक जागेवर गोळी दिसत होती सर. पण आज एकही गोळी आमच्या घरामध्ये नाहीये किंवा इंजेक्शन नाही का दवाखान्याची पायरी सुद्धा चढलेलो नाही सर. क्या बात आहे मॅडम. मॅडम तुम्ही आणि सर आता दोघांचे आजार पूर्णपणे गेलेले आहेत? हो सर. क्या बात है! क्या बात है! खूप सुंदर आणि खूप लाईफस्टाईल चांगली जगत आहात. मॅडम सुरुवात केल्यानंतर किती महिन्यात हा फरक पडला तुम्हाला? सर मला 2 महिन्यातच प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला. कारण मला पीसीओडीचे चॅलेंज होते. मी 4 दिवस अक्षरशः झोपून काढत होते. जेवण सुद्धा घरात बनवत नव्हते. एवढा मला त्रास होता. म्हणजे काय करावं आणि काय नाही हे कळत नव्हतं. मेडिकलमध्ये जायचं, तेवढीच गोळी आणायची, खायची आणि ते तेवढंच थांबायचं. पुन्हा पुढले दिवस आले की तोच त्रास व्हायचा. असं माझं शेड्यूल चालू होतं. पण आयुष्यामध्ये माझा हा 1 ग्लास आला आणि मला 2 महिन्यातच माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता आहे का नाही तो त्रास सुद्धा जाणवत नाही सर. क्या बात है! क्या बात है! खूप सुंदर. आणि तुम्ही प्रत्येक घरातली स्त्री ही एक अन्नपूर्णा असते आणि अन्नपूर्णा जर समजलं, अन्नपूर्णेलाच लक्षात आलं, की काय घराला द्यायचं आहे, तर नक्कीच तुम्ही स्वतः तुमचं घर निरोगी बनवू शकता. कारण तुमच्या किचनमध्ये जे बनतं, तेच आपण खाल्लं जातं. सकाळी पोहे, उपीट, चहा, खारी, बिस्किट. मॅडम दिवसातून किती वेळा चहा पिता तुम्ही आता? चहाचं तर मापच नव्हतं. आमचे सर नाईट करून जर 12 वाजता आले, तर गुपचूप घरात 12 वाजता चहा करायचे आणि प्यायचे नंतर झोपायचं. असं चहाचं मला 15 किलो साखर महिन्याला पुरत नव्हती सर. पण आज 1-2 किलो सुद्धा साखर लागत नाहीये. म्हणजे बघा साखर आपण किती खात होतो. आम्ही स्वतः चहाचं मापच नव्हतं. मोजत नव्हतं की किती वेळा करत होतो. पण आज क्या माझ्या बात घरात है! क्या नाहीये. बघा 15 किलो साखर घरात येत होती. आज 15 किलोची साखर 2 किलोवरती आलेली आहे. नक्कीच सर्वांना माहिती आहे, की साखरेचे दुष्परिणाम काय आहेत. साखर जास्त खाल्ल्यामुळेच प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मॅडमनी सकाळी त्यांचा नाश्ता बदलला, दिवसभराचं पूर्णपणे प्लॅनिंग बदललं आणि आज सकाळी एवढ्या लवकर उठून त्या पॉवरफुल वर्कआउट आज सगळ्यांना गाईडलाईन त्यांनी दिलेला आहे. तर खूप अप्रतिम आणि एनर्जी आणि आणि मॅडमनी जस्ट अजून एक सॅम्पलचा त्याच्यामध्ये संदेश दिलाय बघा. तुम्ही जर आजारी पडलात ना, तर घरात खूप व्यक्ती तुमच्या सेवेसाठी लागत असतात. तुम्ही ज्यांच्यासाठी काम करत आहात, तुम्ही ज्यांचे पैसे खर्च होऊ नये म्हणून तुम्ही आजार लपवत आहात ना, त्याच व्यक्तीला तुम्ही पुढं गेल्यानंतर जास्त पैसे घालायला लावताय. आज लक्षात घ्या, तुमची छोटासा आजार असेल आणि तुम्ही जर घरात नाही सांगितला, तर एक दिवस तो मोठा आजार बनला जातो आणि तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही घरी एवढ्या लेव्हलला आजारी पडतात, खूप आजारी पडल्यानंतर घरातली व्यक्ती तुम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट करते आणि स्वतः कमवलेला पैसा सगळा दवाखान्याला घालते. तर आज मॅडमनी योग्य निर्णय घेतला. सरांची तब्येत खूप छान केली. त्यांनी आहारात बदल केला
आणि त्याच्याबरोबरच स्वतःचं फॅमिलीचं लाईफस्टाईल सुद्धा सुधारायला चालू केलेले आहे आणि त्या एक स्वतः वेल आता डाएट प्लॅन वगैरे फॉलो करतात आणि खूप सुंदर पद्धतीनं अमेझिंग असा बदल झालाय. तर मॅडम खूप छान वाटलं आणि आज तुम्ही पॉवरफुल एवढा वर्कआउट जबरदस्त आम्हाला गाईडलाईन केला की आमची एनर्जी मॅच होत नव्हती. तर नक्कीच ज्या व्यक्तींची एनर्जी मॅच झालेली नाहीये ते नक्कीच आजच्या आजच कोचला फोन करा की मलाही तसं बनायचं आहे आणि मलाही फिटनेसमध्ये राहायचं आहे. खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर. मॅडम तुमच्यासोबत आणखी कोण आहात आहेत का? त्यांचा मला अनुभव ऐकायला मिळेल तुमच्यासोबत? नाही सर. नाहीये, नाहीये. चलो ग्रेट, ग्रेट, ग्रेट. मनीषा मॅडम दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि असाच वर्कआउट आम्हाला परत एकदा तुम्हाला तुमचा बघावासा वाटेल आणि 43 वर्ष वय तुम्ही सांगितलात. आपल्याकडे काही पार्टिसिपेट्स आहेत मॅडम आम्ही सकाळपासून बघतोय. 22 वर्ष, 25 वर्ष आहेत. ते सुद्धा 10-15 मिनिटं गेले की धापा लागलेत आणि तुम्ही 43 नाही तर उलटं केलं तरी हरकत नाहीये. तुम्ही 34 वर्षाचे दिसता आहात आणि तुमचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, मॅडमांच्या मध्ये जो बदल झालाय, त्यांच्या सरांच्या मध्ये जो बदल झालाय, तो आमूलाग्र बदल हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे आणि त्यांनी स्वतःला त्या पद्धतीनं डेडिकेटेडली हे केलेलं आहे. क्या बात है! क्या बात है! बघू शकता मॅडमचा एक आफ्टर बिफोर आहे. डिस्क्लेमर आहे त्यांचा वैयक्तिक, की मॅडम पूर्वी कशा दिसत होत्या. डोळ्याखाली ब्लॅक कलरची वर्तुळे होती. चेहरा त्यातल्या त्यात आत सगळा गेला होता. चेहऱ्यावरती ट्रेस होता बघू शकताय आणि आज ते किती फिटनेस दिसतात. म्हणजे पूर्वीचं वय कमी होतं, आता जास्त वय आहे, तरी सुद्धा त्या पूर्वीपेक्षा तरुण दिसायला चालू झालेत. अग्रेशन खूप छान पद्धतीनं दिसायला छान चालू झालेले. येस मॅडम, येस. क्या बात है! क्या बात है! ग्रेट, ग्रेट, ग्रेट. चलो, चलो. अभिनंदन मॅडम तुम्हाला परत एकदा. तुम्ही आणखी काय आमच्या फॅमिलीला सल्ला देऊ शकाल? येस सर. एक मिनिट. नाव सांगायचं होतं पहिला.